नमस्कार. माझं नाव अथर्व देशमुख. आज आपल्यासोबत जॉईन झालेले आहेत रवींद्र कुलकर्णी सर. आणि त्यांचं पुस्तक आहे स्टालिनग्राड 1942-43. आणि त्याबद्दल आपण त्यांची मुलाखत घेणार आहोत. तर सर, पहिले तर थँक्यू, तुम्ही मुलाखतीला होकार दिलात आणि जॉईन झालात. आणि सरांचं हे पुस्तक 2022 साली प्रकाशित झालं आहे. आणि प्रकाशक हे अनगा प्रकाशन हे आहे. या पुस्तकात सरांनी दुसऱ्या महायुद्धातील स्टालिनग्राड येथे जुलै 1942 ते फेब्रुवारी 1943 या काळात रशिया आणि जर्मनी या देशांमध्ये लढल्या गेलेल्या लढाईबद्दल लिहिले आहे. सरांनी पुस्तकात लिहिल्याप्रमाणे स्टालिनग्राडची लढाई ही दुसऱ्या महायुद्धातील सर्वात भीषण आणि लांबलेली लढाई होती. सरांनी पुस्तकात नेमके काय काय लिहिले आहे याबद्दल आपण मुलाखतीत बोलणार आहोत. आणि म्हणजे या विषयावर मराठीमध्ये मला हे पहिल्यांदाच पुस्तक मिळालं आणि म्हणून मी त्या पुस्तकामध्ये ते पुस्तक वाचण्यात इंटरेस्ट मला होता. तर सर, पहिला प्रश्न हाच आहे की तुम्हाला दुसऱ्या महायुद्धातील हे फक्त एका लढाईला अधोरेखित करणारे पुस्तक लिहावे असे का वाटले? तर या या प्रश्नाचे आपण दोन भाग करू. लढाई आणि स्टालिनग्राडची, विशेष करून स्टालिनग्राडची लढाई. तर शाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती नुकतीच झाली. अण्णाभाऊ साठे हे लेफ्टिस्ट मुळातले. तर त्यांनी स्टालिनग्राडचा पोवाडा 7 कडव्यांचा लिहून काढलेला आहे. तर त्यामुळे या लढाईबद्दल काहीतरी विशेष आहे. आणि त्यामुळे या प्रश्नाचे दोन भाग असे की फक्त युद्ध आणि मग विशेष करून स्टालिनग्राडचं युद्ध. तर पहिल्यांदा युद्ध या गोष्टीवर, या या विषयामध्ये मला काय इंटरेस्ट वाटला हे मी सांगतो. आणि मग स्टालिनग्राडच्या पर्टिक्युलर युद्धावर आपण जाऊ शकतो, बोलू शकतो. तर युद्ध या गोष्टीचं मला पहिल्यापासून खूप आकर्षण आहे. युद्धाचं शास्त्र, त्याच्यामध्ये विज्ञानामुळे झालेले बदल, त्याच्या मागचं अर्थकारण, त्याच्या मागचे सामाजिक बदल, या सगळ्या गोष्टीचं मला आकर्षण आहे. अर्थात हिंसेचा मी समर्थक आहे असं म्हणता नाही येणार. पण क्लाउजविच या या अभ्यासकानं म्हटलेलं आहे की वॉर इज नथिंग बट द कंटिन्युएशन ऑफ पॉलिसी विथ अदर मीन्स. म्हणजे युद्ध हे राजकारणाचंच एक वाढलेलं अंग आहे. आणि त्यात काही चूक आहे असं मला वाटत नाही. युद्धामध्ये माणसाचे, देशाचे सर्व गुण क- क- आपल्या ह्याला लागतात, कसोटीला लागतात, टेस्ट होतात असं म्हणायला हरकत नाही. आधुनिक उत्पादनाची आणि व्यवस्थापनाची जी काही प्रोसेस आहे, आधुनिक उत्पादनाची आणि व्यवस्थापनाची जी ही प्रोसेस जी काही आहे ती दोन महायुद्धामधनं जन्माला आलेली आहे. राजकारण युद्धामुळे पाहता पाहता बदलून जातं. 20व्या शतकाचा फक्त विचार करायचा म्हटला तर पहिल्या महायुद्धामुळे हॅब्सबर्ग घराणे जे होते ऑस्ट्रियाचे, त्याचं साम्राज्य संपलं. रशियाचं झारचं साम्राज्य संपलं. तस त्याचप्रमाणे एशिया आणि युरोपमधले ऑटोमन तुर्क जे होते त्यांचं साम्राज्य संपलं. द ग्रेट वॉर अँड मॉडर्न मेमरीज असं एक पुस्तक आहे. ते वाचलं की लक्षात येतं की पहिल्या पहिल्या महायुद्धाच्या ज्या काही आठवणी आहेत त्या युरोपनं आज देखील जपलेल्या आहेत. 1919 साली आणि 1914 साली पहिल्या महायुद्धाला 100 वर्ष झाली, तेव्हा युरोपमधल्या अनेक देशांच्या राजधान्यांमध्ये त्याबद्दलचे प्रोग्राम झाले. त्याचप्रमाणे दुसऱ्या महायुद्धानंतर ब्रिटिश साम्राज्य संपलं. एक शीतयुद्धाला सुरुवात झाली रशिया आणि अमेरिकन ग्रुप्समध्ये. त्याचप्रमाणे 1948 साली
युद्धामुळे इस्रायल नावाचा एक वेगळा देश जन्माला आला. त्याहूनही पुढचा विचार करायचा झाला तर 1954 साली दिएन बेन फू या व्हिएटनाम मधल्या युद्धाने फ्रेंचांची संपूर्ण सत्ता व्हिएतनाम मधली संपुष्टात आणली आणि व्हिएतनाम नावाचा देश जन्माला आला. तर युद्धामुळे हे असे बदल जे असतात ते वेगाने होतात आणि मोठे होतात. फार पूर्वी भारतातील युद्धशास्त्राची उपेक्षा या नावाचं मी ज द जोगळेकर यांचं पुस्तक वाचलं होतं, ज्यात भारतामधले भारता भारताशी म्हणजे भारतीय सैन्याशी झालेल्या 6 लढायांचे विश्लेषण होतं. त्यात पहिली लढाई जी होती ती अलेक्झांडर आणि पोरसची होती. ती इसवी सन पूर्व साधारण 325-324 ची होती. आणि त्यातली शेवटची लढाई जी आहे ती असाईची आहे. तर ती मराठे आणि ब्रिटिश यांच्यात घडली होती. मधल्या ज्या 4 लढाया होत्या त्या मुस्लिम आक्रमकांबरोबर होऊन गेल्या होत्या. विशेष म्हणजे या 6 युद्धामधल्या सगळ्याच्या सगळ्या युद्धामध्ये भारतीयांचा पराभव होऊन गेला होता. त्यामुळे भारतामध्ये मुस्लिम राजवट काय स्थिर झाली होती. 1757च्या प्लासी नंतरच्या युद्धात आणि त्यानंतरच्या असाईमध्ये घडलेल्या युद्धाने ब्रिटिशांची सत्ता जी आहे ती महाराष्ट्रात किंवा भारतामध्ये स्थिर झाली. आणि असाईच्या लढाईमधला ब्रिटिशांचा सेनापती आर्थर वेलेस्ली हा खूप मोठा सेनापती मग झाला. मग त्याने तो इंग्लंडला परत गेला आणि त्यांनी युरोपमध्ये नेपोलियनच्या सैन्याचा पराभव केला. तर या पुस्तकामुळे साधारण 40 वर्षापूर्वी मी हे पुस्तक वाचलं असेल, पण त्या पुस्तकाचा प्रभाव आज देखील आहे. युद्धाचं काहीतरी शास्त्र असतं आणि फक्त हरलो की शौर्य, हरलो की काय म्हणता येईल फितुरी आणि जिंकलो की शौर्य या 2 ढोबळ ह्याच्यामध्ये युद्धाला बसवता येत नाही. तर या पुस्तकामध्ये जोगळेकरांनी भारतीयांवर एक आरोपपत्र ठेवून दिलं होतं. त्यांचं असं म्हणणं होतं की गेल्या 1000 वर्षाच्या कालखंडात भारतीय माणूस किंवा भारतीय सेनापती काहीही शिकलेले नाहीत युद्ध या विषयामध्ये. अर्थात आपल्याकडे चांगले सेनापती झाले नाहीत असे नाही, पण एक शिवछत्रपती आणि बाजीराव हे 2 सोडले तर तिसरा माणूस पटकन आठवत पण नाही आपल्याला. आणि गनिमी कावा हे जे आहे ते असं वाटतं की त्या प्रकारच्या युद्धामधनं आपण बाहेरच पडलेलो नाहीये अजून. तर गनिमी कावा हा युद्धाचा एक फार लहान प्रकार आहे. तर महाराष्ट्राला थोडी वेगळ्या प्रकारच्या युद्धाची कल्पना द्यायला पाहिजे. युद्धामध्ये हवामान, सेनापतीचं कौशल्य, नंतर रसद, हे सगळे गुण, हे सगळे घटक आवश्यक असतात. तर त्यामुळे वाटलं की महाराष्ट्राला जो अजून गनिमी काव्याच्या युद्धामध्ये अडकलेला आहे त्याला या प्रकारच्या युद्धाची कल्पना आपण द्यायला पाहिजे. आणि अगदीच पाहायला गेलं तर 20वे शतक हे संपूर्णपणे संघर्षाने व्यापलेलं होतं. माझा जन्म 1960च्या दशकातला आहे, त्यामुळे दुसरं महायुद्ध संपून नुकतीच 20 वर्ष होऊन गेली होती. तर त्याच्यातल्या बातम्या अधूनमधून इंग्रजी वर्तमानपत्रामध्ये असायच्या. त्यामुळे पहिलं महायुद्ध 1914 ते 1919, दुसरं महायुद्ध साधारण 1939 ते 1945, त्याच्यानंतर कोरिया आणि व्हिएतनामचे संघर्ष हे 1955 ते 1975 असे होऊन गेले. त्याच्यानंतर अरब इस्रायलमध्ये 3 युद्ध झाली. त्याच्यानंतर इराण, इराक हे संघर्ष झाले. त्याच्यानंतर भारत चीन, भारत पाकिस्तानचे 2 संघर्ष झाले. ओके. त्याच्यानंतर 1971 साली माझ्या लक्षात असलेलं पूर्ण युद्ध म्हणजे बांगलादेशचं युद्ध.
आणि मला वाटतं बांगलादेश बरोबरच्या 14 दिवसाच्या युद्धामध्ये भारताने जो क्लिअर कट विजय मिळवला, तो मला वाटतं 1001 वर्षांनी मिळवलेला निर्णायक विजय असं म्हणता येईल. हे हे झालं आता जनरल युद्धाबद्दलचं. आता विशेष म्हणजे मला स्टालिनग्राड बद्दल का लिहावं असं वाटलं. पहिल्यांदाच म्हटल्याप्रमाणे स्टालिनग्राडचा पोवाडा असा अण्णाभाऊ साठ्यांचा पोवाडा आहे. शाहीर अण्णाभाऊ साठे हे विचाराने लेफ्टिस्ट. 1941 साली कम्युनिस्टांनी जी अचानक म्हणजे जर्मनीने रशियावर आक्रमण केलं आणि त्याबरोबर भारतातील कम्युनिस्टांनी अचानक कोलांटी उडी मारली. कोलांटी उडी मारून त्यांनी भूमिका अशी घेतली की आता ब्रिटिशांना सहकार्य करण्याची आपण आवश्यकता आहे. आणि त्यावेळेला रशिया आणि जर्मनी यांच्याबद्दलचं यांच्यातलं युद्ध जे आहे ते एकदम टोकाला पोहोचलं होतं आणि स्टालिनग्राड हे त्याच्या केंद्रस्थानी होतं. त्यामुळे स्टालिनग्राडच्या युद्धाची कुठल्या तरी भारतीय माणसाला प्रेरणा मिळते आणि ती तो जनतेपर्यंत पोचवायचा प्रयत्न करतो. हे हे महत्वाचं वाटलं मला. दुसरं महत्वाचं हे की त्या पोवाड्यात मध्ये सिम्प्लिफिकेशन केलेलं आहे युद्धाचं. मगाशी म्हटल्याप्रमाणे फितुरी, हरलो तर फितुरी आणि जिंकलो तर शौर्य, हे गोष्टीमध्ये, कथामध्ये, कादंबऱ्यांमध्ये चालून जातं. आता त्याच्यामधल्या ओळी अशा आहेत पोवाड्यामधल्या. फितुरीनं फ्रान्सचा खांब पोखरला, हिटलरी हस्तकांनी नंगा नाच मांडी आला, म्हणून नाझी फ्रान्सवर आला, फ्रान्सचा वीर अडवाया धावला, नाही लाज राष्ट्रवाद्यांना, त्यांनी हुकूम मागाहून लादला, सारं सैन्य मागे घेण्याला, आणि येताना पाडू नका सोमवारी पुलाला, असल्या या काळ्या कृत्यानं नाझी सर झाला जी. तर आता ह्याच्यातली गंमत अशी आहे की एक कुठला तरी हुकूम होतो आणि पूल पाडला जात नाही. या असल्या सिम्प्लिफिकेशननं युद्ध जिंकलं किंवा हरलं जात नाही. त्याच्यामध्ये खूप भानगडी असतात, गुंतागुंतीचे विषय असतात आणि त्यातल्या त्यात स्टालिनग्राड ही खूप गुंतागुंतीची आणि शहरामधला संघर्ष होता. तर तो जरा विश्लेषण करून सांगावा असं वाटलं. आणि इतिहासात जर पाहिलं आपण, पोवाडे, कथा, कादंबऱ्या यांच्या मागे जाऊन युद्ध या गोष्टीबद्दल जर आपण विचार केला तर असं बघता येईल. दुसऱ्या महायुद्धामध्ये विशेषतः पोलंड, झोकोस्लोवाकिया, बेल्जियम, फ्रान्स, नॉर्वे, डेन्मार्क आणि स्वीडन हे सगळे देश जे जर्मनांनी घेतले ते काही केवळ फितुरी करून किंवा शौर्य गाजवून घेतले नाहीत. त्यांनी एक प्रकारचं युद्धतंत्र विकसित केलं होतं आणि त्या युद्धतंत्रापुढे या सगळ्या देशांनी म्हणजे बलाढ्य फ्रान्सने देखील हात वर केले. आणि त्यामुळे मला असं वाटलं की स्टालिनग्राडच्या युद्ध हे सांगण्यासारखं आहे. शिवाय त्याचे राजकीय परिणाम मोठे होते. या स्टालिनग्राडच्या युद्धानं झालं असं की दुसऱ्या महायुद्धामध्ये रशिया जिंकल्यानंतर, आणि त्यामध्ये या स्टालिनग्राडचा फार मोठा हात होता. आणि त्याच्यामुळे पूर्व युरोपमध्ये दुसऱ्या महायुद्धानंतर तो पूर्णपणे साम्यवादाने व्यापला गेला. म्हणजे झेकोस्लोवाकिया, हॉलंड, पोलंड हे सगळे देश रशियाने जवळपास आपल्या प्रभावाखाली ठेवले. तर त्यामुळे राजकीय दृष्ट्या देखील हा संघर्ष महत्वाचा आहे. युद्धातील डावपेच म्हणून देखील हा संघर्ष महत्वाचा आहे. रशियाचा पराभव वेळेमध्ये होण्याला महत्व होते. एक लाथ मारली की रशियन राजवट कोसळून पडेल असा जो हिटलर किंवा जर्मनीचा अंदाज होता तो पूर्णपणे चुकला असं म्हटलं पाहिजे. कारण 6 आठवड्यासाठी प्लॅन केलेलं युद्ध नंतर जवळपास 4 वर्ष चाललं. 1941 ते 1945 पर्यंत. तर हे असं का घडलं बाबा? तर
या गोष्टीचंही मला कुतूहल होतं आणि त्यामुळे वाटलं की ह्याच्याबद्दल सांगावं असं. त्याच्यामध्ये संपूर्ण युद्धामध्ये एक प्रकारचं नाट्य आहे. हे स्टालिनग्राड चं शहर पहिल्यांदा योजनेमध्ये नव्हतं देखील त्यांच्या जर्मन प्लॅनिंग मध्ये. फक्त लेनिनग्राड, मॉस्को आणि खालच्या ग्रोझनी आणि बाकू मधल्या तेलविरी एवढंच एवढंच जिंकण्याचा विषय होता. जिंकणं पण नाही, तेलविरी हा मुख्य हेतू होता. तर स्टालिनग्राडचं युद्ध अचानक एका आदेशाने काय स्टार्ट झालं म्हणता येईल. त्यामुळे त्याच्यामध्ये आणि शेवटपर्यंत की कोण जिंकणार आणि कोण हरणार हे काही सांगता येत नव्हतं. जर्मनीच्या फौजा जवळपास स्टालिनग्राड मधल्या रस्त्यातून व्होल्गेपर्यंत पोहोचल्या देखील होत्या. व्होल्गेपासून त्यांचे काही सैन्य विभाग केवळ 500 मीटर काय अंतरावरती थांबवले गेले. सैन्याचे उत्तरेकडचे भाग, जर्मन सैन्याचे उत्तरेकडचे काही भाग व्होल्गेपर्यंत पोहोचले देखील होते. तर त्यामुळे कोण जिंकेल आणि कोण हरेल हे बराच काळ सांगता येत नव्हतं. तर त्यामुळे असं वाटलं की मला ह्याच्यामध्ये एक प्रकारचं नाट्य आहे. आणि विशेष करून आणखीन काय सांगता येईल, चिकाटी, पेशन्स दोन्ही सेनापतींचे, सैनिकांचे आणि नेतृत्वाचे, स्टालिन आणि हिटलर ह्याच्यामध्ये पेशन्स आणि चिकाटी बाबत, धैर्याबाबत डावं उजवं करणं फार अवघड आहे. तर त्यामुळे मला वाटलं हे सगळं आपण सांगितलं पाहिजे. दुसरा एक घटक म्हणजे हवामान आणि भूगोल. त्याच्यामध्ये रशियन हा जो स्टालिनग्राडचा आसपासचा जो प्रदेश आहे, स्टालिनग्राड हे व्होल्गा जी रिव्हर आहे त्या व्होल्गेच्या पूर्व तीरावरती, पश्चिम तीरावरती बसलेलं शहर आहे. साधारण 20 किलोमीटर लांब त्याचा हे आहे, एरिया आहे. आणि त्याच्या दक्षिणेला बाकू, ग्रोझनी या सगळ्या तेलविरी आहेत. आणि व्होल्गेमधून या तेलाची आणि कच्च्या मालाची, नंतर स्टालिनग्राडमध्ये जे रणगाडे, ट्रॅक्टर, बंदुका ह्यांच्या ज्या फॅक्टऱ्या होत्या या सगळ्यांची वाहतूक व्हायची. तर एक विचार असा केला गेला जर्मन प्लॅनिंग मध्ये की आपण बाकू, ग्रोझनी इथल्या तेलविरी तर घ्यायच्या कंट्रोलमध्ये, तर या सैन्याच्या संरक्षणासाठी स्टालिनग्राडवर चाप बसवणं आवश्यक आहे. आणि स्टालिनग्राड मधला एकदा स्टालिनग्राडच्या मागच्या व्होल्गेमधला एकदा हे तोडला आपण, वाहतूक थांबवली, तर संपूर्ण रशियावरती आपल्याला कंट्रोल मिळवणं सोपं जाईल. हा अगदी साधा हे या 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 प्रकारचं हे होतं, प्लॅनिंग होतं. ह्याच्यामध्ये कुठेही स्टालिनग्राड शहर संपूर्ण कंट्रोलमध्ये घेतलं पाहिजे, ताब्यात घेतलं पाहिजे हे म्हटलं नव्हतं. फक्त वेढा घातला किंवा स्टालिनग्राडच्या मागच्या व्होल्गेमधून होणारी वाहतूक थांबवली तरी देखील हे घडणं शक्य होतं. पण अचानक स्टालिनग्राड ताब्यात घ्यायला पाहिजे असं का वाटलं, हा एक आश्चर्याचा विषय होता. तर त्याबद्दलही सांगावं असं वाटलं. दुसरं म्हणजे या युद्धामध्ये एक भव्यता आहे. रशियावरती जर्मनीने जे आक्रमण केलं त्याच्यामध्ये जवळपास 38 लाखाचं सैन्य त्यांनी गोळा केलं. 38 लाख ही खूप मोठी संख्या आहे. भारताचं आजचं सैन्य सुद्धा 10 लाखाच्या आसपास आहे. आणि जर्मनी हा भारतापेक्षा कितीतरी लहान देश आहे. असं असताना 1940च्या दशकामध्ये 38 लाख सैन्य आणि जवळपास 38 लाख सैन्य, आणि मला वाटतं फक्त स्टालिनग्राड फ्रंटवरती जर्मनी जेव्हा हरली तेव्हा 6 लाख सैन्य होतं. ओके. आणि स्टालिनग्राडवरचं आक्रमण जेव्हा चालू झालं तेव्हा युक्रेन मधले कारखाने वगैरे रशियानी मागे हलवले. आणि ते मागे हलवण्यासाठी 15 लाख रेल्वेचे डबे त्यांनी वापरले. आणि मोठे मोठे कारखाने 15 दिवस, 1 महिना, 40 दिवस एवढ्या दिवसामध्ये त्यांनी हलवले.
हे देखील एक आश्चर्यकारक घटना वाटते. आणि युद्धामधील हानी, आपण भारत पाकिस्तानचं युद्ध बघितलं तर आतापर्यंत 3,000 2,000 असे सैनिक आपले मेलेले आहेत. स्टालिनग्राडच्या युद्धामध्ये जवळपास जर्मनीने 7 लाख सैन्य गमावलं आपलं, आणि रशियाचे 12 लाख सैनिक मरण पावले. तर ही संख्या खूप मोठी आहे. त्याचबरोबर जे आक्रमण करणारं जर्मन सैन्य होतं, तर त्या आक्रमण करणाऱ्या जर्मन सैन्याचं 6 लाख सैन्याचं औषधं, अन्न पाणी, दारू गोळा, हे जे मागची सगळी काय रसद म्हणता येईल ती कंटिन्युअस ठेवणे, हे देखील एक मोठा प्रयत्न होता. तर मानवी प्रयत्नाला अंत नाही असं लक्षात येतं. म्हणजे दोन्ही बाजूनी म्हणता येईल, रशियाच्या बाजूने देखील आणि जर्मनीच्या बाजूने देखील. तर या सगळ्याबद्दलही मला सांगावंसं वाटलं, आणि त्यामुळे म्हटलं की हा विषय गुंतागुंतीचा असला तरी देखील चांगला आहे. म्हणजे नाट्य, शौर्य, नंतर भव्यता, राजकीय परिणाम त्याचे, हे सगळं आकर्षक होतं. आणि त्यामुळे म्हटलं की गनिमी कावा ह्याच्यातून बाहेर पडण्यासाठी हे ही गोष्ट सांगणं आवश्यक आहे असं मला वाटलं. आणि महाराष्ट्राचं प्रेम आहे युद्धावरती, कारण गेले जवळपास आपण 300 3.5 वर्ष महाराष्ट्राने युद्धमान राजकारण भारतामध्ये केलेलं आहे. तर ही गोष्ट मराठी भाषेतून सांगावी अशी वाटली. इंग्रजीमध्ये खूप पुस्तकं या विषयावर आहे, अजूनही लिहित असतात लोक, अजूनही त्यावरचे सिनेमे असतात येत. पण मराठीमध्ये म्हटलं कुठलं पुस्तक नाही माझ्या माहितीप्रमाणे. दुसऱ्या दर खूप पुस्तकं आहेत, पण या स्पेसिफिक युद्धाबद्दल सांगावं असं वाटलं, म्हणून म्हटलं आपण एक पुस्तक लिहावं या विषयावर. आणि न्यायमूर्ती रानडेंनी म्हटलं होतं की एखादा विषय आपल्याला समजून घ्यायचा असेल तर आपणच पुस्तक लिहावं त्यावर. तर त्यामुळे आपल्यालाही समजेल असं वाटलं, आणि त्यानिमित्ताने लोकांनाही सांगावं. त्यामुळे मी लिहायला घेतलं, आणि साधारण एक 6-8 महिने लागले लिहायला, असं आहे. हो. आणि सर, आपण स्टालिनग्राडच्या लढाईपूर्वीच्या घटनाक्रमाबद्दल पहिले बोलू थोडं. तर दुसरे महायुद्ध 1939 साली सुरू झाले. त्याआधी जर्मनी आणि रशिया, सोव्हिएत रशिया यांच्यात अनाक्रमणाचा करार झाला होता. तर याबद्दल सांगू शकाल का? आणि हा करार जर्मनीने नंतरच्या काळात का मोडला? अरे हे फार इंटरेस्टिंग प्रकरण आहे. कारण एक जर्मनी म्हणजे पूर्व युरोप जो आहे, जो रशिया आणि जर्मनीच्या मध्ये येतो, आणि पश्चिम युरोप जो आहे तो जर्मनीच्या पश्चिमेला म्हणजे फ्रान्स, बेल्जियम, हे सगळे देश येतात. तर दोन्ही आघाड्यांवरती युद्ध करणं एका वेळी शक्य नव्हतं. त्यामुळे एक कुठली तरी आघाडी, एक कुठली तरी सीमा आपण सुरक्षित केली पाहिजे, हे हिटलरला माहीत होतं. आणि त्यासाठी त्याने हा जो पॅक्ट आहे, म्हणजे त्याला जर्मनीचा त्या रिबेनट्रॉप परराष्ट्र मंत्री आणि रशियाचा मोलोटोव यांच्यामध्ये हा पॅक्ट झाला, आणि त्यामुळे त्याला रिबेनट्रॉप मोलोटोव पॅक्ट असं देखील म्हणतात. आणि या हा करार एवढा मोठा होता की युरोपमधल्या अनेक लोकांना धक्का बसला, कारण जर्मनी आणि रशिया हे जन्मजात विरुद्ध आयडिओलॉजी असलेले देश होते. ते कुठल्या कारणासाठी एकत्र येऊ शकतील असं कोणालाही वाटलं नव्हतं. असं असताना हिटलरने हा पॅक्ट घडवून आणला. आणि त्यामुळे काही इतिहासकार एकदम हिटलरला बिस्मार्क वगैरे म्हणतात. तर या पॅक्टची 2 कारणं आहेत. जर्मनीला हवा होता 2-4 कारणांसाठी, आणि त्याच वेळी तो काय रशियाला पण तो आवश्यक होता. 23 ऑगस्ट 1939 साली हा पॅक्ट झाला. तर त्याचे 2 भाग आहेत. पहिला भाग आर्थिक आहे. त्याच्यामध्ये असं म्हटलंय की जर्मनीला रशियाने
कच्चा माल द्यायला पाहिजे. मग 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 त्यामध्ये कापूस होता, सल्फर होता, नंतर वेगवेगळ्या प्रकारची मेटल्स होती. आणि त्याच्या बदल्यात जर्मनीने रशियाला पक्का माल द्यायला पाहिजे. यात महत्वाचं म्हणजे 9 लाख टन इंधन देखील होतं. आणि ह्याच्यामध्ये घडलं असं की तोपर्यंत जर्मनीची नाकेबंदी इंग्लंडने केलेली होती कच्च्या मालासंदर्भात. बाहेर जर्मनी हा देश तसं म्हटलं तर छोटा आहे, त्यामुळे त्याचे नॅचरल रिसोर्सेस कुठून तरी बाहेरून आणणं आवश्यक होतं. तर त्यामुळे त्यांनी रशिया बरोबर हा हे करून करार करून त्याच्याकडनं कच्चा माल घेतला आणि त्या बदल्यात रशियाला काही प्रमाणात पक्का माल घेऊन ठेवला त्याने. आणि रशियाकडून जो कच्चा माल त्यांनी घेतला त्या बदल्यात त्यांनी अनेक म्हणजे पश्चिमेकडचे देश जिंकले. त्यांनी 1939 ते 1941 पर्यंत पोलंड, झेकोस्लोवाकिया, डेन्मार्क, नॉर्वे, हंगेरी हे सगळे देश हिटलरने जिंकले. त्याच्यामध्ये रुमानिया पण आहे. तर हा त्याचा झाला आर्थिक भाग. त्याचा राजकीय भाग असा होता दुसरा, की पोलंड, लॅटव्हिया, फिनलंड हे सगळे लहान लहान देश जे होते ते त्यांनी आपापसात वाटून घेतले. आणि एकमेकांबरोबर आपण युद्ध करणार नाही हे पण त्यांनी नक्की केलं. त्यामुळे पूर्वीकड जर्मनीची पूर्व दिशेकडची जी सीमा होती ती सेफ झाली आणि तो पश्चिमेकडे लक्ष घालायला मोकळा राहिला. आता हा करार आज ना उद्या मोडला जाणार हे दोघांनाही माहिती होतं. म्हणजे पुस्तकामध्ये पण मी म्हटलंय की स्टॅलिनला एका पत्रकारांनी विचारलं की रशिया आणि जर्मनीच्या सीमा एकमेकाला भिडत नाहीत, तर एकमेकांमध्ये युद्ध होण्याचं काय कारण आहे? तर स्टॅलिनने मोठं मजेशीर एका वाक्यात उत्तर दिलं. तो म्हणाला, सीमा भिडतील म्हणून. सीमा भिडतील हे त्यांनी कुठल्या कारणाने सांगितलं, कसं सांगितलं हे काही त्याच्यामध्ये पुस्तकामध्ये म्हटलेलं नाहीये. पण दोघांनाही माहिती होतं की हा करार आज ना उद्या मोडला जाणार. हा करार मोडला जाण्याचं एक मोठं कारण असं होतं की हिटलरच्या मनात असलेला कम्युनिस्टांबद्दलचा द्वेष त्यांनी स्वतःच्या देशामधल्या कम्युनिस्टांना देखील संपवलं होतं. तर त्यामुळे रशियाची राजवट उलथून टाकलीच पाहिजे आज ना उद्या हे त्याच्या मनात पक्क होतं. असं होतं की जर्मन वंशाचे बरेच लोक रशियामध्ये राहत होते. म्हणजे अगदी कॅथरीन द ग्रेट ही सगळ्यांना माहिती असलेली रशियाची राणी आहे. ती ती मुळात जी जर्मन वंशाची होती, ती अर्थात 18व्या शतकातली आहे. पण जर्मनी आणि रशियामध्ये बऱ्याच प्रमाणात जर्मन वंशाचे लोक देखील होते. त्यामुळे रशियाचा काही भाग जर्मन प्रभावाखाली असला पाहिजे असंही जर्मनीला वाटलं असणार. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे अर्थकारण यामागचं, की कच्चा माल. जर्मनीचं जे लष्करी काय म्हणता येईल लष्करी प्लॅनिंग जो होतं त्याच्यामध्ये इंधनाची फार मोठी आवश्यकता होती. आणि बघता बघता 1940-41 पर्यंत दर महिन्याला दर वर्षाला जवळपास 1 लाख एक एक 1 लाख नाही 1 कोटी टन एवढी इंधनाची जर्मनीला गरज लागायला लागली. आणि 1 कोटी टन इंधन घ्यायचं तर तर त्या रशियाला त्याचे आपण हे दिले पाहिजेत, पैसे दिले पाहिजेत. आणि तेवढे पैसे तर उभे करणं शक्य नव्हतं. तर त्यामुळे तो म्हणाला की रशियन तेलविहिरी आक्रमण करून आपल्याकडे घेणं हाच एक त्याच्यावरती मार्ग होता. तसं म्हटलं तर जर्मनीकडे रुमानिया मधल्या तेलविहिरी होत्या, पण 1941 पर्यंत म्हणजे युद्ध सुरू होऊन 2 वर्षानंतर त्या रुमानिया मधल्या तेलविहिरी सुद्धा त्यांचं प्रोडक्शन लेवल बरीच खाली खाली येत गेली. त्यामुळे रशियामधल्या तेलविहिरी घेणे हे त्याला आवश्यक वाटलं. त्यामुळे 3 कारणं सांगता येतील की हा करार का मोडला गेला. तर एकतर द्वेष, नंतर द्वेष
आणि अर्थकारण त्याच्या मागचं, राजकीय द्वेष म्हणजे ही दोन कारणं, आयडिओलॉजी मधला जो द्वंद्व आहे ते, आणि अर्थकारण, अशी दोन कारणं महत्वाची याच्यामध्ये सांगता येतील.